महाराष्ट्र के यवतमाल जिले में जिलाधिकारी कार्यालय परिसर में उस वक्त हड़कंप मच गया जब आत्महत्या करने वाले वनकर्मी रमाशंकर शुक्ला का शव जिलाधिकारी विकास मीना के कक्ष के बाहर स्थित प्रतीक्षालय में लाकर रख दिया गया। रमाशंकर शुक्ला पुसाद स्थित सामाजिक वानिकी विभाग में रोजंदारी वन कर्मचारी के रूप में कार्यरत थे और राज्य सरकार चतुर्थ श्रेणी वन कर्मचारी संघ के जिलाध्यक्ष भी थे। परिजनों के अनुसार योजना समाप्त होने के बाद उन्हें काम से हटा दिया गया था और उनकी मजदूरी की राशि भी कथित तौर पर बकाया थी। बताया जा रहा है कि 20 अगस्त को जहर पीने से पहले उन्होंने 13 पन्नों की कथित सुसाइड नोट लिखी थी, जिसमें सामाजिक वानिकी विभाग में कथित अनियमितताओं और वन मजदूरों की समस्याओं का उल्लेख होने का दावा किया जा रहा है। शुक्ला ने राज्य के 3,339 रोजंदारी वन मजदूरों के अधिकारों को लेकर कई बार आंदोलन और शासन स्तर पर पत्राचार किया था। उनकी मौत के बाद आक्रोशित परिजनों ने शव को जिलाधिकारी कार्यालय पहुंचाकर निष्पक्ष जांच और जिम्मेदार लोगों पर कार्रवाई की मांग की। संवाददाता दिलदार शेख की रिपोर्ट। मध्ये त्यांनी कंत्राटी मजूर कामावर होते, पहिले परमनंट होते, पण रिसेशनमध्ये मंदी आल्यानंतर 3,339 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं। मला पण जास्त अनुभव नाही, मी लहान होते, पण जेवढंही वाचलं त्याच्यावर मी सांगते। तर पप्पा माझे कंत्राटी मजूर होते आणि ते डेली बेसिसवर सामाजिक वनीकरण या डिपार्टमेंटला काम करायचे आणि सध्या त्यांनी आपलं चतुर्थ श्रेणी वन कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष आहे यवतमाळ जिल्ह्याचे। तर या सगळ्यांना 1996 काहीतरी त्याच्या निर्णयानुसार या 3,339 पैकी जे कोणी पात्र असतील त्यांची माहिती जमा करून म्हणून हेड ऑफिसवरून आलेलं आहे की यांना ऑर्डर द्या, यांना फक्त करा। जे कोणी 5 वर्ष कंप्लीट असतील त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये माझ्या पप्पांचं 3ऱ्या नंबरवर नाव आहे, ते लिस्ट पण आमच्याकडे आहे। तरी पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पैसा खायचा आणि तुम्हाला परमनंट केल्यानंतर आम्हाला म्हणायचे ते पप्पाला तसं की तुम्हाला परमनंट केल्यावर आमचा फायदा काय, कारण ते भ्रष्ट लोक नुसते पैसेच खायचे। तर त्यांनी त्यांना कायम केलं नाही, अजून त्यांची माहिती त्यांनी हेड ऑफिसला जमा केलेली नाही। तर पप्पांचं परमनंटचं काम लटकूनच होतं। 20 वर्ष त्यांनी तब्बल लढे दिले। पप्पांनी असे कित्येक तरी आंदोलन केले, मुंबईला धरणे आंदोलन आणि चंद्रपूरला मुनगंटीवार साहेबांच्या घरासमोर 8 दिवस अन्न उपोषण। परत त्यांनी 25 आता या 15 ऑगस्टला पण त्यांनी कुलूप ठोकायचं तेव्हा आंदोलन, त्याच्यानंतर जेल भरो आंदोलन, त्याच्यानंतर तोंड काळं करून बसलेले असे कित्येक आंदोलन केली फक्त गव्हर्नमेंटचं लक्ष वेधून घेण्यासाठी। पण गव्हर्नमेंटने फक्त पत्रव्यवहार केला, तुमचे प्रश्न सोडवू असे फक्त आश्वासन दिले। 20 वर्ष फक्त आश्वासन दिले। ते हातभार तर होतेच की मी परमनंट का बरं होत नाहीये, मला आयरियस का भेटत नाहीये। त्यासोबतच या जे 4 लोकांची मी नावं घेतली त्यांनी पप्पांना डेली 15 महिन्यापासून हाताला काम दिलं नाही, कारण पप्पांनी वारंवार त्यांची तक्रार केले होते की तुम्ही भ्रष्टाचार करता, तुम्ही हे निधी खाल्ला। कारण या लोकांनी काय करायचे, या लोकांनी सांगायचे की आम्ही मजूर लावून कामं करून घेतली, गड्डे खोदले, पण यांनी JCB लावून कामं करून घ्यायचे आणि या मजुरांना यांना हे तुम्ही विचारू शकता, या मजुरांना हाताला कामं नाही द्यायचे। सांगायचे की यांनी कामावर आहेत आणि कोणत्याही मयत व्यक्ती किंवा 8 वर्षाच्या 7 वर्षाच्या मुलाचं नाव बोगस वाउचर बोर्ड काढायचे, मस्टरवर काढायचे आणि सांगायचे की यांच्या नावाने पेमेंट काढली। तर या सगळ्या गोष्टींची माझ्या पप्पांकडे प्रूफ आहे। मी कोणत्या बेसलेस गोष्टी करत नाही। माझ्या पप्पांनी एवढा 11 पानाचा सुसाईड नोट लिहिला आहे, याच्यामध्ये सगळ्या सविस्तर नोंद केलेली आहे। आता माझ्या पप्पांची शेवटची इच्छा आहे की त्यांचे 3,339 वन कामगारांची जी कायम करण्याची जी रीत आहे त्याला तुम्ही निष्पक्षपणे पडताळणी करून त्यांना हाताला काम द्या। त्याने त्यांच्या मजुरांसाठी जीवन संपवलं आहे। कारण मला म्हणले की तुझे शेवटची माझी एवढी इच्छा पूर्ण कर, माझ्या मजुरांना काम मिळून दे। आणि सर याच्यात त्या 4 कर्मचाऱ्यांचे नाव दिलेले आहेत, जागोजागी त्या 4 कर्मचाऱ्यांचं निलंबन नाही पाहिजे सर, आम्हाला त्या 4 लोकांचं बरखास्त करून द्या सर, ही आमची मागणी आहे। म्हणजे कोर्टाने आदेश दिला तरी पण तुम्ही परमनंट का बरं करून घेत नाही, कारण तुम्हाला पैसा खायला भेटत नाही आणि हे बेसलेस गोष्टी नाही। त्या सगळ्या गोष्टीचा चांगला केला ना, त्यांना नाही मिळालाच पाहिजे। मला पाहू नाहीये, माझ्या मम्मीने कोणाला पाहू आणि सर पण काही रिसेशनमध्ये 3,339 कर्मचाऱ्यांना मंदीमध्ये कमी करण्यात आलं होतं, पण त्यानंतर शासनाच्या धोरणानुसार 1996 नुसार त्यांना परत कामावर कायम करा असा GR येऊनसुद्धा जे मधातले अधिकारी होते त्यांनी कधी त्यांची लिस्ट जी होती, माझ्या पप्पांचं महाराष्ट्र यादीमध्ये 3ऱ्या नंबरवर नाव असूनसुद्धा त्यांना 20 वर्ष सेवेमध्ये कायम करून घेतलं नाही। सोबत त्यांच्या मजुरांना सध्या माझ्या पप्पांनी विष घेतलेला आहे। 19 तारखेला ते घरून निघाले, त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही कारण ते सिस्टमला थकले होते आणि त्यांच्या 4 अधिकाऱ्यांनी त्यांना मानसिक प्रताडणा दिलेली आणि खूप त्रास दिला। यासाठी त्यांनी विष प्राशन केलं। 3 दिवस आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला यवतमाळला त्यांच्यावर उपचार झाला आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योती मालम जे 4 अधिकारी जे आहेत आणि पप्पांचे सगळे संघटनेचे लोक येऊन आहेत, जे 3,339 कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी जीव दिला, ते पण सगळे लोक येऊन आहेत। मला इथं माझ्या पप्पांसाठी मी न्याय मागायला आले, कारण माझ्या पप्पांनी 11 पेजेसचा
सुसाईड नोट लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी त्यांच्या न्यायाची मागणी केली. त्यांनी माझ्यावर एक जिम्मेदारी सोपवली की बेटा मला मुलगा नाही पण माझ्या कर्मचाऱ्यांतून न्याय मिळवून दे आणि कलेक्टर ऑफिसला माझी बॉडी घेऊन जा. त्यांचे नाव काय? यवतमाळमधल्या मॅडम आहेत एक प्रणिता पारधी म्हणून, त्यांनी माझ्या पप्पांचा मानसिक छळ केला आहे आणि पप्पांनी सुसाईड नोंदमध्ये चौघांची नावं लिहिली आहेत ते आहेत. आणि त्यानंतर एक कुंभरे म्हणून आहेत आर्यफ पुसतचा, त्यानंतर एक मडवी म्हणून आहे मॅडमचा असिस्टंट आणि एक चिकणे म्हणून, या चौघांचं नाव माझ्या पप्पांनी लिहिलेलं आहे सुसाईड नोटमध्ये. मला न्याय हवा आहे सर, मला भाव नाही आहे. बाबा बाबा 20 वर्ष सिस्टमला कंटाळून जीव दिला तरी सिस्टमच मागे पडून आहे. आमच्या मागे पोलिसाची गाडी लावून ठेवली की पुसाच्या बाहेर काढा यांना. कसं काढणार तुम्ही बाहेर? 3,339 कर्मचाऱ्यांना न्याय मिळून द्यायला त्याला जीव दिलाय तर आम्हाला इथे पण लपून छपून यावं लागलं आणि अजून ते माणूस गाडी घेऊन लागलाय माझ्या. पिसाळकर मागं लागला आमच्या. भारत देशाची खरंच किती किती घाण आहे सिस्टम की एक माणसाला स्वतःच सिद्ध करायला प्रूफ असं मरावं लागते आणि मेल्यानंतर पण त्याला भेटत नाही काही. आणि काही इन्व्हॅलिड काहीच मागत नाही हो. माझ्या पप्पांचं इतर नाती